रामकृष्ण हरी मंडळी, को सिस्टर स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. सध्या सीझन चालू असल्यामुळे बाजारात हिरवेगार आणि रसरशीत मटार दिसायला लागतात आणि स्वस्तही असतात. पण एकदा का हा सीझन गेला की मग मात्र आपल्याला महागड्या पाकिटातले फ्रोझन मटार आणावे लागतात. पण काळजी करू नका, आज मी तुम्हाला सांगणार आहे बाजारात मिळतात अगदी तसेच हिरवेगार मटार वर्षभर साठवून कसे ठेवायचे, तेही कुठल्या केमिकलशिवाय. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी मटार सोलून घ्या. लक्षात ठेवा, दाणे मध्यम किंवा मोठ्या आकाराचे असावेत. अगदी कोवळे दाणे साठवू नका, कारण ते नंतर लूज होतात. आता एका मोठ्या टोपात पाणी उकळायला ठेवा आणि उकळले की त्यामध्ये 1 चमचा साखर आणि मीठ टाका. साखरेमुळे मटारचा रंग एकदम हिरवागार राहतो. आता उकळत्या पाण्यात मटार टाका. सुरुवातीला मटार तळाला बसतील, पण 2 ते 3 मिनिटातच ते पाण्यावर तरंगू लागतील. जेव्हा सगळे मटार वर येतील तेव्हा समजावे की ते तयार आहेत. यापेक्षा जास्त वेळ शिजवू नका. इथे आपले मटार छान पाण्यावरती तरंगायला लागले आहे. आता गॅस बंद करा आणि हे गरम मटार लगेच काढून बर्फाच्या गार पाण्यात टाका. यामुळे मटारची शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि त्याचा रंग हिरवागार राहतो. मटार थंड झाले की आता ते एका सुती कापडावर पसरवून घ्यायचे. या कापडाच्या सहाय्याने सर्व मटार चांगले सुकवून घ्या. मटार छान कोरडे झाले की हे मटार तुम्ही अशा प्रकारच्या झिपलॉक बॅगेमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता. इथे सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे पिशवीतून जास्तीची हवा काढून टाका आणि मगच सील करा. हे बघा, आपले घरगुती फ्रोझन मटार तयार आहेत. हे तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवून वर्षभर वापरू शकता. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. वापरण्यापूर्वी जेवढी गरज असेल तेवढे मटार घेऊन तुम्ही 5 मिनिटे ते गरम पाण्यामध्ये ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.